तर नमस्कार मित्रांनो. आता पोटामध्ये असे बटरफ्लाईज येत असतील तुमच्या सगळ्यांच्या, की अरे पेपर आहे, पेपर आहे, पेपर आहे. शेवटच्या दिवसांमध्ये काय करू? काही लोकांना टेन्शन येत असणार आहे, की अरे सर आमचा पेपर आता 28 तारखेला. काय करू असं समजेना झालेलं आहे. तर आज त्याच्यावरती डिटेल चर्चा करूया. नमस्कार. मी सौरभ सोनवणे. पहिल्यांदा तुमचं फिजिक्सवालामध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला पोटामध्ये बटरफ्लाईज येत असतील, तुम्हाला टेन्शन येत असेल, तुम्हाला पेपरबद्दल धाकधूक वाटत असेल, तर हे बट नॅचरल आहे. प्लीज ह्याला तुम्ही सगळ्यांनी खूप पॉझिटिव्हली घ्या. एक छान उदाहरण द्यायचं ठरलं तर इंडिया पाकिस्तानची मॅच झाली. त्याच्यामध्ये पाकिस्तान एक डिसेंट स्कोर उभा केला आणि आता त्यांना असं वाटलं की आता भारत एवढा डोंगर नसतोय उभा करत. पण आपल्या ओपनिंग जोडीनं पहिल्या 10 ओव्हरमध्येच मॅचचा जो फैसला आहे तो लावून टाकलेला होता. सेम आहे. डोंगर मोठा दिसणार आहे, प्रेशर मोठं वाटणार आहे, पण त्या प्रेशरच्या समोर न झुकता मी तिथे माझा बेस्ट कसा देतोय हे आत्ता बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना 28 तारखेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याकडे फिजिक्सवालामध्ये आता संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंतची मॅरेथॉन सुद्धा चालू झालेली आहे. सो तुम्हाला सगळ्यांना या मॅरेथॉनचा प्रचंड फायदाच होईल. मित्रांनो, आता फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुमच्या परफॉर्मन्सला तुमच्या मार्कांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीचा जो खेळ आहे तो जवळ आलेला आहे आणि आता परफॉर्मन्स टेन्शन, परफॉर्मन्स प्रेशर वाटणं साहजिक आहे. हे तुम्हाला जर वाटत असेल तर उलट मी असं म्हणेन की तुम्ही जबाबदार आहात म्हणूनच ते वाटतंय. बेजबाबदार व्यक्तीला कसलं टेन्शन ना, बेजबाबदार व्यक्तीला टेन्शनच नसतं. तुम्ही जबाबदार आहात म्हणून तुम्हाला ते टेन्शन वाटतंय. सो ते टेन्शन आल्यानंतर आपण आपल्या परफॉर्मन्सवरती त्याला कसं नेतोय याकडे प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पुढल्या काही येत्या दिवसांमध्ये तुम्ही फॉलो करायला पाहिजे. त्याच्यावरती मी आता बोलणार आहे. आपल्या परीक्षेची ऍड आणि आता तुमच्या हातात हॉल तिकीट पडलेलं आहे. बघा, मला आता जर सकाळी 8:30 वाजता माझ्या परीक्षा सेंटरवरती पोहोचायचंय तर मी सकाळी किती वाजता उठलं पाहिजे? म्हणजे आता जर समजा माझं बाबा रे, मी त्या दिवशी म्हणेल की खूपच लवकर उठून बसू नका, निवांत उठा. तुम्हाला दिवसभर परफॉर्म करायचंय. त्या अनुषंगानं आजपासून तुमचं टाइम टेबल बनवा. समजा 1 तासाभरावरती माझं सेंटर असेल तर मी सकाळी 7ला उठून 8 पर्यंत माझी जे काही काम आहे ते सगळे निपटून मी माझ्या परीक्षा सेंटरवरती 8:30 पर्यंत पोहोचलेलो आहे. त्या दिवशीची झोप खूप महत्वाची आहे. शनिवारी रात्रीची झोप ती व्यवस्थित घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. शनिवारी रात्री तर मी म्हणेल की जे काही करत असाल त्याच्यातनं 6:30 वाजता लॉग आउट करा. 7 वाजता व्यवस्थित जेवण करा. 8-8:30 वाजता मस्तपैकी तुम्ही बेडमध्ये असला पाहिजे. झोपा निवांत. सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रचंड फ्रेश पाहिजे. त्याच्यासाठीची तयारी आजपासून करा. आजपासून माझं हे टाइम टेबल वगैरे असलं असं पाहिजेच. हा पेपर खूप महत्वाचा आहे. 10 ते 12 जो आपलं फ्युचर डिसाईड करणार आहे त्याच्यावरती तुमचा 100% तुम्ही दिलाच पाहिजे. नो डाऊट. मी बिलकुल इथे असं म्हणणार नाही की सीसॅट कडे दुर्लक्ष करा. नाही. मी स्वतः असे बरेच विद्यार्थी बघितलेले आहेत की ज्यांनी जीएस मध्ये एकदम भारी बिलकुल फोडलाय पेपर, पण सीसॅट मध्ये माती खाल्ली आहे. असे पण बरेच विद्यार्थी आहेत. आयोग ट्रेंड चेंजर आहे, आपल्याला माहिती आहे ना. मग सीसॅट कडे सुद्धा तुम्ही आजपासून लक्ष द्या. तुमची दिनचर्यामध्ये 10 ते 12चा पेपर सोडवणे, पेपर झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित अनालिसिस. प्लीज मार्क काढू नका. आज नंतर तुम्हाला मार्क किती येतात दॅट डझंट मॅटर, काढूच नका. माझं काय चुकलं याच्याकडे लक्ष द्या. हा प्रश्न का चुकला, इतके बरोबर आले नाही, इतके चूक झाले, हे शेवटच्या दिवसांमध्ये बिलकुल करायचं नाही. त्याच्यानं प्रेशर येतं. शेवटच्या दिवसांमध्ये लक्ष द्यायचं की काय चुकलं आणि कसं चुकलं. मार्कांकडे बिलकुल बघायला जाऊ नका. तुमचा 10 ते 12चा पेपर झाला, ऑफकोर्स 1 तासामध्ये होऊन जातो. 10 ते 11 मध्ये तुम्ही पेपर सोडवला. 11 ते 12 अनालिसिस करा. जे चुकतंय, जे राहतंय त्याच्या नोट्स पुढे वाचायला लक्ष द्या आणि परत पुढे 3 ते 5 बसा आणि पेपर सोडवा सीसॅटचा. आणि फुल लेंथ पेपर सोडवा. आता आधी जर तुम्ही एखादा तास देत असाल तर आता मात्र फुल लेंथ पेपर सोडवा सीसॅटचा. हे झाल्यानंतर दोस्तांनो बघा, एक्झाम सेंटरमध्ये ना तुमचं टेम्परामेंट खूप मॅटर करणार आहे. तो दिवस, त्या दिवशी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये काय करतात ते खूप जास्त मॅटर करतंय. याच्यासाठीच मी म्हणतोय तो टाइम टेबल बनवा. जसं मी पुढची पण स्लाइड म्हटलेलं आहे की बाबा रे, तो दिवस मला जगावा लागणार आहे आज, आणि मग तो आजपासून जगायला सुरुवात करा. बघा, तो दिवस जर तुम्ही रोज जगलात तर त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. मग नवल काही वाटणार नाही. उदाहरणार्थ 10वीला आपण कसं केलेलं होतं तुम्हाला आठवत असेल. 10वी आणि 12वीला आपण खूप साऱ्या मॉक टेस्ट दिलेल्या होत्या. त्या मॉक टेस्टचा फायदा काय झालेला होता आपल्याला, आपण बसून पेपर लिहिलेले होते. परिणामी आपल्याला 10वीला तो जो असा थ्रेट वाटायचा की नाही अरे पेपर आहे माझा आणि खूप असं अंगावरती आल्यासारखं, ते झालं नाही.
10वी आणि 12वीला, की ठीक आहे पेपर सारखा पेपर आहे. सेम जर तुम्ही तसंच केलं आजपासून, जर तो दिवस जगला 28 सप्टेंबरचा, तर तुम्ही नीट बघा, तुम्हाला सगळ्यांना त्या दिवशी सुद्धा पेपर इझी जाणार आहे. तो जो थ्रेट आणि टेन्शनचा जो मॅटर असेल ना, तो सगळा निघून जाणार आहे तुमचा सगळ्यांचा. तर त्याच्याकडे सगळ्यांनी नक्की लक्ष द्या. दोस्तांनो, PYQचा सराव खूप जास्त महत्वाचा आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये मला माहिती आहे की बुक्स वाचून होत नाही, नोट्स वाचून होत नाही, मी मान्य करतोय. तुम्ही PYQs कडे लक्ष द्या. मग समजा आता गट क ची मुख्य परीक्षा झाली, तो पेपर व्यवस्थित बघा, अनालिसिस करा त्याचं, की त्याच्यात आयोगानं काय नवीन विचारलेलं आहे. बघा तो पेपर जो त्यानं तयार केलेला आहे त्यानं राज्यसेवेसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असेल, तर तो व्यक्ती ज्यानं मेन्सचा पेपर काढलेला आहे त्यानं जर राज्यसेवेसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असणार आहे, तर आपल्याला ऍटलिस्ट त्याचा दृष्टिकोन कळेल की हा कोणत्या गोष्टींवरती आता पुढे जातोय. तो ते पेपर बघा, तो कसा झालेला. ऑफकोर्स जो GSचाच पेपर तुम्हाला सगळ्यांना बघायचा आहे, तो व्यवस्थित बघा, त्याच्या गो थ्रू करा, तो पेपर व्यवस्थित सोडवा. त्याच्यात काही अडत असेल तर ऑफकोर्स सिनियरशी डिस्कस करा, आम्ही तर आहोत इथे. त्याच्यामध्ये काही अडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित सगळं नीट ड्रॉ करा. उदाहरणार्थ फिलिप्सच्या वक्ररेषेवरती प्रश्न होता, तर मग आता अजून अशा कोणकोणत्या वक्ररेषा आहेत ज्यांच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतोय, किंवा मग डिव्हॅल्युएशन वरती क्वेश्चन विचारलेला होता, मग आयोग अजून डिव्हॅल्युएशन वरती काय काय क्वेश्चन विचारू शकतो आहे, किंवा मग ऍप्रिसिएशन वरती विचारू शकतोय का. तर या सगळ्या कॉन्सेप्टकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. तो प्रॅक्टिस करा PYQs ची, त्याच्यानं तुम्हाला प्रचंड सराव तुमचा होईल आणि तुम्हाला त्याच्यामुळे प्रचंड फायदा होईल. OMR ची प्रॅक्टिस इथे खूप जास्त महत्वाची. आता परवा आपल्या फिजिक्सवालामध्ये रिअल टेस्ट झाली. आम्ही बघितलेल्या विद्यार्थ्यांना की त्यांनी OMR शीटवरती गडबड केलेली आहे. प्रश्न दोन वेळेला जर तुम्ही समजा हा गोल आहे आणि हा गोल आहे, तुम्ही 2 वेळेला जर गोल काळा केलेला असेल तर तुमचं हे प्रश्न निगेटिव्ह मध्ये जाणार आहे, हे चुकीचं आहे. ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा इथे नापास होणाऱ्यांची जे प्रमाण आहे ना, ते 1, 2, 3 मार्कांना नापास होणाऱ्यांचं प्रमाण या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त आहे. मग हे इलिमिनेट करायचं असेल तर तुम्हाला इथं या ज्या छोट्या मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना टाळाव्या लागणार आहेत. शेवटच्या दिवसांमध्ये याची प्रॅक्टिस करा की माझी OMR व्यवस्थित झाली पाहिजे. नेक्स्ट आणि खूप महत्वाचं, उजळणी खूप करा प्लीज, नीट लक्ष द्या उजळणीकडे. 10 ते 11 प्रश्नपत्रिका सोडवून झाली ना, मग आता उरलेल्या वेळामध्ये माझी उजळणी झाली पाहिजे. दुपारी 3च्या आधी माझ्या GSची व्यवस्थित उजळणी झाली पाहिजे. नवीन काहीच वाचायचं नाही, आता नवीन काहीच नाही, मार्केटमध्ये काही येऊ दे, नवीन काहीच वाचायचं नाही एक्सेप्ट गट क चा कालचा पेपर, तो पण तुमच्या PYQचा भाग आहे. बाकी नवीन काहीच वाचायचं नाही तुम्हाला. तुमच्या नोट्समध्ये काहीच नवीन ऍड करू नका. स्पेशली या लोकांपासून दूर राहा. ही लोक ऍक्टिव्ह होतात परीक्षेच्या काही दिवस आधी. चतुर तुम्हाला माहिती असतील 3 इडियट्स मधले, ऍक्टिव्ह होतात आणि आपल्याकडे काहीतरी सोडून देतात की अरे हे वाचलं का, अरे हे वाचलं का, अरे हे वाचलं का, आणि आपलं लक्ष डायव्हर्ट करतात. मग आपल्याला वाटतं अरे आपलं हे नाही वाचून झालं ना, आपण त्याच वेळेला नवीन मटेरियल घेतो आणि फसलं, तिथं आपला कार्यक्रम होऊन जातो. सो बेटर ह्या लोकांकडे बिलकुल तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं नाहीये. जसं मी तुम्हाला म्हणालो, नोट्सचं वाचन खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या आता वाचण्याची बेस्ट टाइम आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही नीट लक्ष द्या की तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स काढलेल्या होत्या परत एकदा त्याच्यावरती नजर टाकणे, PYQच्या नोट्स काढलेल्या होत्या त्याच्यावरती परत एकदा नजर टाकणे, करंट अफेअर्स वरती परत एकदा नजर टाकणे, ते खूप जास्त गरजेचं आहे. गट क चा जो कालचा पेपर झालेला त्याच्यामध्ये करंट अफेअर्स खूप एज फॅक्टर घेऊन जाणार आहे, कारण ज्याने ते व्यवस्थित केलेले असतील त्याला. GS जर आपण बघितलं तर ते मॉडरेट स्वरूपाचं होतं. करंट अफेअर्स जे होतं ते त्याच्यामध्ये ज्यांना कोणी व्यवस्थित केलेलं असेल त्याला एज मिळणार आहे. तो असा एज तुम्हाला सगळ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष द्या. जसं मी तुम्हाला आता इतक्यात म्हणालो, चालू घडामोडी ज्या तुम्ही आधी केलेल्या आहेत त्याच परत वाचायच्यात, नवीन वाचू नका. नवीन काहीच हातात घ्यायचं नाही. ज्या आधी वाचून झालेल्या चालू घडामोडी आहेत त्या परत एकदा तुम्हाला इथे वाचायला मित्रांनो घ्यायच्यात. बघा मी इथे ना नेहमी नीरज चोप्रा सरांचं उदाहरण देतो. जे यश मिळतं ना ते असं काही 1, 2, 3 तासांमध्ये मिळत नाही. नीरज चोप्रा सर दिवसाचे किती तास जिम मध्ये देतात जरा नीट बघा, 7 ते 8 तास. सेम आहे. आता शेवटचे जे 6-7 दिवस उरलेले ना त्या 6-7 दिवसांमध्ये स्वतःला झोकून द्या. रोज 28 तारीख तुम्हाला जगायची असा विचार करा, सो दॅट तो दिवस तुम्हाला व्यवस्थित जाईल. आय होप तुम्ही एखादी नोटबुक बनवून ठेवलेली असेल डूज अँड डोंट्सची, की नसेल केलेली तर ती आता करा. शेवटच्या 8 दिवसांमध्ये तुम्ही ज्या चुका करता त्या चुका लिहून ठेवा. उदाहरणार्थ मी सायन्सचे प्रश्न पहिले घेतले तर माझं टेम्परामेंट खराब होतं. मी जर सर्वात पहिल्यांदा ज्योग्राफी घेतलं तर अरे वा माझा प्रश्न हा खूप चांगले माझे प्रश्न सुटतात. त्याच्यानंतर उदाहरणार्थ समजा मी हिस्ट्री घेतलं तर अरे मला छान वाटतंय बरं का हिस्ट्री घेतल्यानंतर, मग मी हिस्ट्री पहिले घेईल. किंवा उदाहरणार्थ मला अरे इकॉनॉमिक्स मला खूप इझी जातं, मी ते पहिल्यांदा घेतो. तुम्हाला जे आवडतंय ना ते पहिल्यांदा घ्या.
बघा जीएसच्या पेपरमध्ये मजेची बाब तीच आहे की तुम्हाला इथे फक्त 100 प्रश्न सोडवायचे आणि तुमच्याकडे 2 तास आहे. मार्क माय वर्ड्स, 10 ते 11 मध्ये तुमचे सगळ्यात जास्त आणि बरोबर प्रश्न सोडवून होतात. हा, यानंतर 11 ते 12 मध्ये तुम्ही जे प्रश्न सोडवतात ना ते सगळ्यात जास्त चुकतात. लिहून घ्या माझ्याकडनं, तुम्ही करून बघा. तुम्ही आज जर प्रश्नपत्रिका सोडवायला बसलेत, उद्याला जर प्रश्नपत्रिका सोडवायला बसले, तुम्ही करून बघा. सगळ्यात जास्त प्रश्न इथे बरोबर येतात आणि सगळ्यात जास्त प्रश्न इथे चुकतात. का? इथे आपण सेकंड रिडिंग कडे जातो. फर्स्ट इन्स्टन्स इज ऑलवेज राईट. आपल्याला वाटतंय ना की माझा हा पहिला गेस आहे आणि हाच माझा बरोबर आहे, तो नेहमी बरोबर असतो. तुम्ही जेव्हा सेकंड टाइम जातात ना तेव्हा तुम्ही चुकवून येतात. एस्पेशली नीट लक्षात घ्या, जर ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी यापैकी तुम्हाला शुअर शॉट माहिती आहे की डी आणि ए उत्तर नाहीये, उत्तर आता बी किंवा सी आहे, 100% रिस्क घ्या. तुम्ही जर 10 प्रश्नांची रिस्क घेतली तर 5 बरोबर येतील आणि 5 चुकतील. इट्स ओके. प्रोबॅबिलिटी परमिटेशन कॉम्बिनेशनचा नियम सांगतो. इथे तर पहिल्यांदा तुम्हाला 0च मार्क भेटणार होते, मात्र आता इथे 5 दुने 10 आणि जे काही निगेटिव्ह होतील ते निगेटिव्ह. तुम्ही ऍटलिस्ट 10-20 हजार पोरांच्या पुढे जाल. पण जर असं असेल ए, बी, सी आणि डी, तुम्हाला माहिती शुअर शॉट ए आन्सर नाहीये, या तिघांपैकी एक असेल, रिस्क घेऊ नका. बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाएंगे तुम्हाला कार्यक्रम कर डालेंगे. तो इथं लक्ष द्यायचं, इथं रिस्क नाही घ्यायची, इथं मात्र 100% रिस्क घ्या. निगेटिव्ह मध्ये नीट लक्षात घ्या की निगेटिव्ह हँडल करणं हा सुद्धा एक प्रकार आहे. ठीक आहे, तो तुम्हाला व्यवस्थित जमला पाहिजे, त्याकडे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मित्रांनो, हे तुमच्या प्लीज आजच्या दिनचर्या, आजपासूनच्या दिनचर्येचा भाग असला पाहिजे की मी 10 ते 12 आणि 3 ते 5 पेपर सोडवतोय. प्लीज ह्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करू नका. मॉक टेस्ट देणं खूप जास्त महत्वाचं आहे. आयोगाच्या आधीची प्रश्नपत्रिका सोडवा, पण ह्या वेळांमध्ये तुमच्या माइंडला सवय लावा. दुपारी क्षणभर सुद्धा तुम्ही झोपला नाही पाहिजेत बरं का त्या दिवसासाठी. 7 दिवस आहेत अजून हातामध्ये, व्यवस्थित लक्ष दिलं तर होऊ शकतं. क्षणभर सुद्धा झोप नको लागायला दिवसभर. एस्पेशली इथे मी एक नक्की सांगेल की प्लीज तुमच्या आहाराकडे नीट लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. शेवटच्या या दिवसांमध्ये कुठे झाडाझुडपांमध्ये अभ्यासाला जाऊन बसू नका. शेतावरती जात असाल तरी आता थांबवा जरा, कारण काही चावलं, काही प्रॉब्लेम झाला तर आता आपल्याला वाचवायला कोणीच येणार नाही. आहाराकडे प्रचंड लक्ष द्या. खूप सॉफ्ट आहार घ्या, ज्याच्यानं तुमची पचनक्रिया खूप व्यवस्थित होईल. या दिवसांमध्ये खिचडी खाणे किंवा ओट्स खाणे, पोहे खाणे हे योग्य आहे. पोहे खाल्ल्यानंतर पण काही लोकांना ऍसिडिटी होत असतील, त्यांनी काळजी घ्या बाबांनो. ज्याच्यानं तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टीचा आहार तुम्ही लोकांनी या शेवटच्या दिवसांमध्ये घेऊ नका. शेवटच्या दिवसांमध्ये तब्येतीला प्रचंड जपा तुम्ही सगळ्यांनी. यानंतर मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की सीसॅट वरती अति आत्मविश्वास नको की होऊन जाईन, मैं तो कर दूंगा. काय माझे बाबा रे 66 मार्क मला आणायचे, 40 प्रश्न तर फक्त बरोबर सोडवायचे नाही. अति आत्मविश्वास दाखवू नका. सीसॅट कार्यक्रम लावू शकतोय तुमचा. एस्पेशली आजच तुम्ही सिलेबस व्यवस्थित बघितलेला आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग आहे, त्याला आधी घ्या. तुम्ही पेपर पण सोडवत असताना कॉम्प्रिहेन्शन वरती व्यवस्थित भर द्या, मॅथ्स वरती व्यवस्थित भर द्या, रिझनिंग वरती व्यवस्थित भर द्या. शेवटच्या दिवसांमध्ये पूर्ण 3 ते 5 सीसॅटचा पेपर व्यवस्थित सोडवून झालाच पाहिजे. मार्क काढूच नका. मार्क किती येतात दॅट डझंट मॅटर. प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि अति आत्मविश्वास तर सीसॅट वरती दाखवू नका, तो तुम्हाला खूपच प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो इथे. शेवटच्या 2-3 गोष्टी आणि मग मी थांबेन की बाबा रे, स्वतःला प्रचंड शांत ठेवा. या दिवसांमध्ये तुमच्यावरती प्रेशर करणारे बरेच लोक येऊ शकतात. तुम्हाला नवीन नवीन काहीतरी उगीच गोष्टी सांगणारे लोक येऊ शकतात. त्यांच्याकडे कृपया लक्ष देऊ नका. तुम्ही सगळ्यांनी फोकस हा स्वतःच्या अभ्यासावरती ठेवा. स्वतःला शांत ठेवा, जेणेकरून तुम्हाला पेपर व्यवस्थित देता येतील. पॉझिटिव्ह लोकांच्या तुम्ही मित्रांनो संपर्कात राहा, जे तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी प्रेरित करतील. उरलेल्या वेळांमध्ये ते तुम्हाला सांगतील काय कर किंवा काय करू नको. अशा लोकांच्या तुम्ही संपर्कात राहा. आपल्या फिजिक्स वालावरती संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत मॅरेथॉन चाललेले आहेत. येऊन बस. तुम्हाला जर लईच बोर होत असेल तर सीसॅटचा पेपर सोडून झाला, आता काय करू, दिवसभराचा अभ्यास तर झाला, येऊन बस. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कळेल काय चाललेलं आहे, काय नाही चाललेलं आहे ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. काय चुका होतात हे स्वतःला वेळ दिल्याशिवाय नाही कळणार. स्वतःला वेळ द्या आणि समजून घ्या माझ्याकडनं काय चुका होतात, मी कुठं चुकतोय, जेणेकरून तुम्हाला वे आउट भेटायला मित्रांनो मदत होईल. मी आता इथे थांबतोय. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मस्तपैकी पेपर द्या दोस्तांनो. ऑल द व्हेरी बेस्ट. आम्हा सगळ्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.
तुम्ही आता जो डोंगर दिसतोय त्याला कसं काय तुम्ही आता तिथे चढून जातात आणि तुमचा झेंडा तुम्ही आता त्या डोंगरावर कसा काय लावतात हे आता सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. जर तुम्ही स्वतःवरती व्यवस्थित विश्वास ठेवला, शांत राहिलात, ध्येयासाठी काय करायचंय आणि काय नाही करायचंय, डूज अँड डोंट्स वरती लक्ष दिलं, तर पुढली येणारी 7 दिवस हे तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखराकडे 100% घेऊन जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.